म्हणलं हा. जर नाही चांगला लागला तर पैसे नाही द्यायचे, आणि जर चांगला लागला तर डबल द्यायचे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग नंबर 6 मध्ये. आजचा ब्लॉग खास आहे कारण आज आपण निघालो आहोत एका पवित्र, धार्मिक आणि शांततेचा अनुभव देणाऱ्या ठिकाणी. तर चला मग वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज सकाळी आवरून मी थेट निघालो बस स्टँडच्या दिशेने. बस स्टँडला जाऊन बसमध्ये बसलो आणि बसचे पासेस काढून घेतले. तुम्ही फक्त 70 रुपयामध्ये अख्खं पुणे फिरू शकता. फक्त तुम्ही 70 रुपयाचा एक पास काढून घ्यायचा आहे. तर मग आता थेट निघालो आमच्या स्पॉटकडे आणि चला आधी तुम्हाला दाखवतो बसमधील गर्दी, लोकांची धावपळ आणि प्रवासातील काही खास मोमेंट. तर कोणी मेहंदी काढत होते तर कोणाला टेन्शन होतं की आता काय होईल. व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघतच असाल. सो फायनली आम्ही आळंदीमध्ये पोहोचलो. आळंदीत पोहोचून थोडा फ्रेश होण्यासाठी उसाचा गोड रस पिलो व त्यानंतर थोडं फ्रेश झालो. तुम्हाला तर दिसतच असेल की हॉटेलमध्ये किती छान प्रकारे पेंटिंग केलेले आहे. तर मित्रांनो, आळंदी म्हणजे केवळ गाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं आध्यात्मिक केंद्र आहे. इथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतली आहे आणि आजही लाखो वारकरी भक्त इथे दर्शनासाठी येतात. ज्ञान, भक्ती आणि शांततेचा अनुभव इथे येताच मनाला लागतो. तर चला मग जाऊया आपण मंदिराकडे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला वेगवेगळ्या दुकानांची रांगा आहे. फूल, हार, पूजेचे साहित्य सगळं पाहत पुढे जात राहिलो. मंदिरात आज खूप मोठी गर्दी होती. दर्शनासाठी लांब लचक लाईन आणि तरीही कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नव्हती, कारण इथे प्रत्येक जण श्रद्धा आणि विश्वास घेऊन उभा होता. हळूहळू पुढे सरकत आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झालं. त्या क्षणी सगळा थकवा निघून गेला आणि मन भरून आलं. गाईज, आळंदी ही फक्त फिरण्याची जागा नाही तर स्वतःला ओळखण्याचं ठिकाण आहे. जर शांतता, प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर एकदा तरी आळंदीला आणि इंद्रायणीला नक्की या. जर हा ब्लॉग मनाला भिडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. तर मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन ठिकाण, नवीन अनुभव घेऊन भेटूया. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी.